मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पौर्णिमा ही रागातच भूमीकडे जातील सर्वांसमोर तिला म्हणते की मला माहीत आहे तूच रूप बदलून आणि जोगतिनीचं रूप घेऊन तेथे त्या कार्यक्रमामध्ये आली होतीस। तेव्हा भूमी आता रागातच तिच्याकडे पाहते। मग सर्वांना हे पौर्णिमाचं बोलणं ऐकून धक्का बसतो। आजी विचारतात, पौर्णिमा तू काय बोलतीये सगळं? तूच तर बाळाला घेऊन जोगतिनी बरोबर फोटो काढायला सांगितलास आणि तूच तिचा बतर सुद्धा वर केलास। अगं हो की नाही, सर्वांनी बघितलंय ना ती भूमी नव्हती म्हणून। आता पौर्णिमाला त्या सर्व गोष्टी आठवू लागतात आणि मग ती म्हणते, हो ना तेव्हा नव्हतीच ना ती भूमी, मी कुठे म्हणते ती भूमी होती म्हणून। ऐनवेळी बरोबर तिने काहीतरी अक्कल लढवली आणि स्वतःच्या जागेवरती त्या जोगतिनीला हिने उभं केलं। तेव्हा आकाश आता पौर्णिमावर ओरडत विचारतो, तू काय बोलतीयस, तुझं तुला तरी कळतं का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना अगदी व्यवस्थित कळतंय मला मी काय बोलतीये ते। ही ना नक्कीच तिकडे आली सुद्धा होती, नाही तर बरोबर हिच्याच आवडीचं नाव त्या चिठ्ठीमध्ये लिहून बाउलमध्ये आलंच कसं काय? तेव्हा आता पौर्णिमाचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो, तर भूमी विचार करते। तेव्हा मनू म्हणते, अगं भाऊजी होते तिकडे, त्यांनी टाकली असेल तिच्या नावाची चिठ्ठी। तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही मी नाही दिलं नाव। लगेचच आता पौर्णिमा विचारते, मग नाही नाही कोणी दिलं असेल हे नाव, असं म्हणून ती भूमीकडे अजून संशयित नजरेने पाहते। तर सर्वांना मोठा धक्का बसतो, कारण आकाशने सुद्धा भूमीच्या नावाची चिठ्ठी टाकली नाही, मग कोणी टाकली हा प्रश्न सर्वांनाच पडतो। तर आता लगेचच भूमी म्हणते, अगं पौर्णिमा काही प्रश्नांची उत्तरं नसतातच अगं, पण मनामध्ये जर एखादी तीव्र इच्छा असेल ना तर नियतीना बरोबर काही गोष्टी या घडवून आणते म्हणजे आणतेच। अगं देवी आईनेच हे सगळं काही घडवलं असेल ना, तुला ना नाही कळणार असं म्हणून भूमी तिच्यावर हसते। तेव्हा पौर्णिमा विचारते, हो का असं आहे का? मग देवी आईनेच लिहिलं होतं का त्या चिठ्ठीवर नाव? नाही ना, कुठल्या तरी माणसानेच त्यावर नाव लिहिलं असेल ना, तिथे एवढे सगळे लोक होते। आता ज्यांनी कोणी त्या चिठ्ठीवर नाव लिहिलं असेल त्यांनी सांगितलं असतं ना तिकडे की हे आमच्या आवडीचं नाव आहे म्हणून, पण कुणीही तसं म्हटलं नाही। आता आजी सांगा ना तुम्ही, अहो म्हटलं का कोणी तसं? तेव्हा आजी आता लगेचच पौर्णिमाला जा विचारतात, काय ग तुला नक्की काय म्हणायचंय काय की भूमी जोगतिनीच्या वेशात तिथे आली होती मग निघून आली लगेच इकडे, असं म्हणायचंय का? आणि नंतर दुसरी जोगतीन तिथे आली। अगं कसं शक्य आहे पौर्णिमा हे, आणि आमचं कोणाच्याच काही कसं लक्षात आलं नाही, असं ती आता विचारते। मग आता भूमी लगेचच म्हणते, पौर्णिमा बारसं तर छान झालं आहे ना, मग नको ना त्यांच्या डोक्यामध्ये असं काही भलतं सलतं घालूस। तेव्हा पौर्णिमा आता लगेचच म्हणते, भूमी एवढंच आहे ना, मग घे ना ग बाळाची शपथ, सांग की तू तिकडे आली नव्हतीस म्हणून, असं म्हणून पौर्णिमा तिला आता शपथ घ्यायलाच सांगते। तेव्हा भूमीला आता धक्का बसतो, तर आता भूमी लवकर शपथच घेत नाही। ते पाहून पौर्णिमा आता म्हणते, अगं घे की शपथ, नव्हती आली ना तू तिकडे मग घे। त्यावेळी आता आकाश लगेचच म्हणतो, हे बघ पौर्णिमा तुझ्या मनात डाऊट आहे ना, मग तू घे शपथ, हे बघ भूमीला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही आणि तू ते सिद्ध करून दाखव की भूमी तिकडे आली होती, काही पण उगीच आपलं, असं म्हणून तो भूमीला म्हणतो की चल रूममध्ये। तेव्हा पौर्णिमा सुद्धा रागात तडातडा आपल्या रूममध्ये तिथून निघून जाते। त्यानंतर भूमी लगेचच देवी आईच्या फोटोकडे पाहते आणि म्हणते, देवी आई अशीच कृपा ठेव तू माझ्यावर, क्षितिजा बरोबर संबंध नाही ठेवता आले याचं दुःख मनात आहेच, असं आहे ना तू माझ्यावरही अन्याय नाही होऊ दिलास। माझं आणि पिल्लूचं काहीतरी नातं नक्कीच आहे, निनावी असेल, नाहीतर तिचा स्पर्श झाल्यानंतर मला असा पान्हा का फुटतो, किंवा माझा तिला स्पर्श झाल्यानंतर तिचं रडणं का थांबतं, याचा अर्थ काहीतरी बंधन आहे ना आमच्या दोघींमध्ये, आणि म्हणूनच तू पिल्लूच्या हाती माझ्या नावाची चिठ्ठी काढलीस। आई यापुढेही अशीच पाठीशी राहा ग माझ्या, असं म्हणून ती देवी आईकडे मनोमन प्रार्थना करते। तेवढ्यातच राजा काका जिन्यावर उभे असतात, मग भूमीचं लक्ष त्यांच्याकडे जातं। त्यानंतर लगेचच आता भूमी ही इशारा करून हो असं म्हणते आणि लगेचच राजा काकांकडे जायला निघते। तेव्हा राजा काकांकडे गेल्यानंतर आता भूमी विचारते, काय झालं राजा काका, तुम्ही मला अर्जंटली बोलवलं? तेव्हा राजा काका म्हणतात, हो अगं कामच तसं महत्त्वाचं आहे। तेव्हा राजा काका आता म्हणतात की अगं त्या यशपालचा तुला संशय होता ना, म्हणजे त्याच्याबद्दल तुला डाऊट होता ना, त्याच्यावरती मला एक ब्रेक थ्रू मिळाला आहे, म्हणजे त्याच्या ट्रॅपमध्ये तो स्वतःच अडकलाय। तेव्हा मी त्याची चौकशी केली, त्यावेळी आता कोणाकडे केली असं भूमी विचारते। तर आता कोणाकडे नाही, मी त्यालाच विचारलं, म्हणजे त्याच्या NGO बद्दल मी त्याला विचारलं होतं। अगं त्याने जे नाव सांगितलं होतं ना त्या नावाची NGOच अस्तित्वात नाहीये, मी वेबसाईट सुद्धा चेक केली पण त्या नावाची वेबसाईटच नाही आहे। तेव्हा भूमीला मात्र धक्का बसतो आणि ती विचारते, काय म्हणजे तो माणूस खोटा बोलतोय?
आणि आत्याही खोटं बोलतायत. तेव्हा राजकाका म्हणतात हो ते दोघेही खोटं बोलतायत. तेव्हा भूमी पुन्हा विचारते काका तुम्ही गावाकडे चौकशी केली का? तेव्हा राजकाका म्हणतात तिथल्या लोकांशी माझा कॉन्टॅक्ट झाला नाही. म्हणजे माझं गाव नाहीये ना ते, रागिणीचं गाव आहे. आणि रागिणी बरोबर ओळख झाल्यानंतर मी तिकडे यायला जायला लागलो जरा, आणि तिथल्या लोकांशी ओळख आहे माझी, पण फारच जुजबी ओळख आहे. मग आता पुढे राजू काका म्हणतात की यशपाल त्या गावचा आहे की नाही हा आपल्याला पुरावा मिळाला ना तरीही त्याला एक्सपोज करण्यासाठी आपल्याकडे हा ठोस पुरावा असेल. तेव्हा काही हरकत नाही काका, हा पुरावा सुद्धा इनफ आहे त्याला एक्सपोज करायला, असं आता भूमी म्हणते. त्यानंतर आता लगेचच राजा काका विचारतात पण विचार तरी काय आहे तुझा? तेव्हा ती आता लगेचच म्हणते काका म्हणजे आपण काय करायचं, सर्वांसमोर त्याला एक्सपोज करायचं, आत्यांना आणि यशपालला जाब विचारायचा, ते सुद्धा सर्वांसमोर. तर सर्वांसमोर अशी सारवासारव नाही करू शकणार आणि यशपाल घाबरून त्या दोघांमध्ये नक्की काय गोळपीट सुरू आहे ना अगदी कबूल करेल. त्यावेळी आता लगेचच राजू काका विचारतात की भूमी तुला खरंच वाटतंय का गं असं काहीतरी होईल? त्यावेळी भूमी म्हणते हो नक्की वाटतंय मला, फक्त मी काय सांगते ना ते नीट ऐका, एक काम करा, असं म्हणून ती काय काय करायचं सगळं राजू काकांना सांगते. तेव्हा राजा काका हे सगळं ऐकतात आणि तोंडाला हात लावतात. तर भूमी म्हणते हे आपल्याला करावंच लागेल. तर दुसरीकडे आता अमोली ही बाळाला घेऊन आता फिरवत असते आणि त्याच्याबरोबर गोड गोड बोलत असते. मग आज कुणाचं बारसं झालंय असं म्हणून आता ती खूपच खुश असते. तेवढ्यातच तिला कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा ती फोन हातात घेते आणि विचारते कुणाचा फोन आला आहे आता? मग आता ती पाहते तर पौर्णिमाचा फोन असतो. मग ती म्हणते की पौर्णिमा मावशीचा फोन आलाय. तेव्हा हॅलो बोल ना ग पौर्णिमा. आता अमोली म्हणते की तुला बोलायचं ते बोल, पण त्या अगोदर तुला एक विचारू का ग, तुला क्षितिजाची मावशी म्हटलं तर चालेल का? सांगू का, जेव्हापासून बारसं झालंय ना तेव्हापासून सतत मला असं वाटत असतं की हिला सारख्या सारख्या हाका माराव्यात. तुझ्याशी फोनवर बोलताना किंवा त्यानिमित्ताने तरी तिचं दोनदा दोनदा नाव घेतलं जाईल. तेव्हा पौर्णिमा आता लगेचच म्हणते मला अजिबात म्हणू नको क्षितिजाची मावशी म्हणून, आणि तुझ्या बाळाला सुद्धा तू क्षितिजा म्हणून हाक सुद्धा मारू नकोस, असं पौर्णिमा जरा रागातच म्हणते. तर अमोलीला आश्चर्य वाटतं की अचानक काय झालं आता हिला बिघडायला. मग आता बोल ना अगं, तुला नाही आवडलं का नाव, असं अमोली विचारते. त्यावेळी पौर्णिमा म्हणते अमोली अगं किती भाबडी आहेस ग तू. नाही पण आता तू खूप आनंदात असशील ना ग, तुझ्या बाळाचं बारसं खूप छान प्रकारे पार पडलं, मी तिकडे आली नाही हो हेच ना. लगेचच आता अमोली म्हणते तसंही भूमी नव्हती ते बरंच झालं इकडे, पण असं का बोलतीयस तू, मला कळतच नाही. तेव्हा लगेचच पौर्णिमा म्हणते अगं तसं काहीही घडलेलं नाहीये, कारण भूमीने पुन्हा एकदा तुला धोका दिलाय. लगेचच अमोली विचारते काय, पण मला नाही समजत तू नक्की काय बोलतीयेस. मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते अगं भूमी तेथे बाळाच्या बारशासाठी आली होती आणि ते सुद्धा जोगतिनीच्या वेशात. हे ऐकून आता अमोली तेथे सोफ्यावरच बसते, तिला धक्का बसतो. मग आता त्यावेळी काय असं अमोली विचारते. मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते हो अगं तिला काहीही करून तिकडे यायचं होतं, तुझ्या बाळाचं बारसं तिला स्पॉईल करायचं होतं. हे बघ अमोली, तू जरी तिच्याबरोबरचे संबंध तोडले असतील ना तरीही बाळाच्या बाबतीत ती सुधारलेली नाहीये. अगं आता तर ती या थराला जाऊन पोहोचलीये. त्यावेळी अमोली विचारते तू हे काय बोलतेस, तुला तरी कळतं का? मग आता तू हे कशावरून बोलतीयेस असं आता अमोली विचारते. तेव्हा आपण बाळाच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या होत्या बरोबर, असं पौर्णिमा म्हणते. मग आता अमोली म्हणते हो बरोबर. अगं क्षितिजा हे नाव भूमीच्या आवडीचं आहे आणि तेथे जे उपस्थित होते त्यांच्यापैकी कोणी जर हे क्षितिजा नाव हे लिहिलं असतं तर कुणीतरी तेथे म्हटलं असतं ना की हे नाव आमच्या आवडीचं आहे म्हणून, आणि या चिठ्ठीवरती हे नाव आम्ही लिहिलंय म्हणून. अगं कुणीतरी म्हटलं का तसं? नाही ना. त्यावेळी अमोली म्हणते हे बघ पौर्णिमा, एवढे पाहुणे आले होते ना, प्रत्येकाशी मी कुणाला विचारलं सुद्धा नाही की हे नाव कुणी सजेस्ट केलं होतं, कुणाच्या आवडीचं आहे म्हणून. अगं माझ्याकडेही तेवढा वेळ नव्हताच ना, पण याचा अर्थ असा नाहीये ना की ते नाव भूमीनेच ठेवलं असेल किंवा ते तिच्या आवडीचं नाव सुद्धा असू शकतं. तेव्हा आता पौर्णिमा लगेचच सांगू लागते अगं मी माझ्या कानांनी ऐकलंय, कारण डोहाळे जेवणानंतर भूमीने क्षितिजा हे नाव एका कागदावर लिहिलं होतं आणि तेथे ती म्हणाली सुद्धा होती की भूमी आणि आकाशचं जिथे मिलन होतं तेथे क्षितिज हे निर्माण होतं आणि आमच्या प्रेमाची निशाणी असणार आहे म्हणून हे नाव क्षितिजा. तेव्हा अमोलीला धक्काच बसतो आणि ती विचारते तू खरं बोलतीयेस का? तेव्हा लगेचच आता पौर्णिमा म्हणते हो मी अगदी 100% खरं बोलतीये. हे बघ अमोली, आत्ताच्या आत्ता बाळाच्या हातात ज्या मनगट्या आहेत ना त्या तू काढून टाक. अगं त्या मनगट्या आहे ना जोगतिनीच्या रूपात आलेल्या
भूमीनेच तिच्या हातामध्ये घातले आहेत आणि तिचं नाव सुद्धा बदलून टाकतो। तेव्हा आता लगेचच अमोली म्हणते, अगं पण हे सगळं काही पुराव्यांशिवाय मी नाही करू शकत ना, तुझ्याकडे काही पुरावा असेल ना तर सांग, कारण पुराव्यांशिवाय मी असं काहीही करू शकत नाही। आणि ती जोगतीन दुसरी तिसरी कोणीही नसून ती भूमी होती, याचा काही आहे का तुझ्याकडे पुरावा? किंवा ती चिठ्ठी तिनेच टाकली होती याचा काही पुरावा आहे का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगं मी सांगते ना, तुझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? त्यावेळी अमोली म्हणते, अगं मी एक वेळ विश्वास ठेवेल ग तुझ्यावर, परंतु पारितोषचं काय? तो तुझ्यावर अजिबातच विश्वास ठेवणार नाही आणि तसंही पुराव्यांशिवाय ना मी काहीही म्हणजे काहीही करू शकणार नाही। आणि पुरावा तर हवा ना या सगळ्या गोष्टींसाठी। इतके लोक होते अगं तिथे बारशामध्ये आणि क्षितिजा हे ट्रेंडिंग नाव आहे, कुणीही ठेवलं असेल। आता हा योगायोग म्हणायचा की आता हे जे नाव निवडलं गेलं क्षितिजा तेच भूमीच्या आवडीचं सुद्धा निघालं, याला आता आपण तरी काय करू शकतो असं अमोली म्हणते। मग आता पौर्णिमा विचारते, तुला नाही ना विश्वास ठेवायचा? नाही पटते ना माझं बोलणं? मग राहू दे, नको ठेवू विश्वास माझ्यावर तू, पण एक गोष्ट ना तू लक्षात ठेव, मी जे सांगतेय ना ते एक ना एक दिवस नक्कीच सिद्ध होईल आणि तुझ्या बाळाचं जे भूमीने नाव ठेवलंय ना ते कधीच तिला लाभणार सुद्धा नाही। तेव्हा आता पौर्णिमाचं हे बोलणं ऐकून अमोलीला धक्काच बसतो। आता पौर्णिमाने बरोबरच अमोलीच्या मनात काही बिही भरवून आता भूमीविषयीचा मनामध्ये गैरसमज करून ठेवलेला असतो। अमोली आता फोन ठेवल्यानंतर खूपच चिडते आणि म्हणते, ती पौर्णिमा म्हणते ते जर खरं असेल ना तर भूमीने माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण माझ्यापासून हिरावून घेतलाय आणि यासाठी तर मी कधीही म्हणजे कधीही माफ करणार नाही तिला। आता या चुकीची शिक्षा तर तिला भोगावी लागणार म्हणजे लागणारच। इकडे आता राजा काका आणि भूमी हे दोघेही सोफ्यावर बसलेले असतात आणि त्यांच्याकडे लॅपटॉप असतो। तेव्हा राजा काका म्हणतात, आकाश ये ना रे। तेव्हा आकाश आता लगेचच विचारतो, तुम्ही तिकडे काय करताय? आपण जेवायला बसूयात ना, चला बरं आजी, अगं चल ना जेवायला, असं आकाश म्हणतो। त्याच भूमी म्हणते, हो अरे बसूयात ना, पण तू बस ना एक मिनिट आकाश, अरे तुला काहीतरी दाखवायचंय। तेव्हा तो विचारतो, काय दाखवायचंय? तेवढ्यातच आता मनू सुद्धा तेथे येते आणि विचारते, काय चाललंय भूमीताई? मग आता भूमी म्हणते, थांब ना एक मिनिट। रागिणीला सुद्धा आता लगेचच भूमी बोलवते। मग आता काय दाखवायचंय काय असं रागिणी विचारते। हा सेट वगैरे लावलाय म्हणजे पिक्चर बघायचंय की काय असं रागिणी विचारते। मग आता भूमी म्हणते, तुम्ही बघालच ना। तेवढ्यातच यशपाल आणि त्याचबरोबर अथर्व सुद्धा तेथे येतात आणि मग तेथे आल्यानंतर विचारतात, काय आज काय घरातील सर्वजण मिळून पिक्चर पाहणार आहोत की काय? पुढे आता यशपाल खूप बडबड करू लागतो की आमच्या गावात सुद्धा आम्ही असंच कार्यक्रम करायचो, एक मोठा प्रोजेक्टर आणायचा आणि पहाटेपर्यंत असे 3 पिक्चर पाहायचे, एकदम धुडगूस घालायचो आम्ही। तेव्हा सर्वजण आता हसू लागतात। तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते, हो आज आपल्याला ना फिल्मच पाहायची आहे। तेव्हा यशपाल म्हणतो, हो का, पण त्या फिल्ममध्ये हिरो कोण आहे? भूमी आता लगेचच म्हणते, हिरो का, पण हिरो तर तुम्ही स्वतः आहात। तेव्हा रागिणी मनातच विचार करते की हिला संशय आलाय का यशपालचा? हिच्या डोक्यात नक्की चाललंय काय, काही कळतच नाही। ही एक्सपोज करणार आहे की काय यशपालला, पण कसं करणार? तर आता भूमी लगेचच पुढे जाते आणि यशपालला म्हणते, काका तुमची एवढी मोठी NGO आहे, अहो तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना तेथे शिकवता, त्याचबरोबर सर्व सोयी सुविधा देता आणि गावोगावी वणवण करता का? आजकालच्या या जगामध्ये निस्वार्थी काम करणाऱ्या माणसाला तर हिरो म्हटलं पाहिजे ना, हो की नाही? आता यशपाल खूपच घाबरतो आणि भूमीकडे पाहू लागतो। तेव्हा रागिणीला सुद्धा आता धक्काच बसतो। त्यानंतर आता यशपाल हसतो आणि म्हणतो, अरे बापरे, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण एवढं पण काय मोठं काम करत नाही हो मी। अहो आमचं कसं एक तत्व आहे, हाताने करायचं आणि दुसऱ्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे। तेव्हा भूमी हसते आणि म्हणते, काका किती उच्च विचार आहेत हो तुमचे, पण काका आम्ही सगळेजण तुमच्या जवळचे आहोत ना, आमच्या आत्यांच्या गावचे आहात ना तुम्ही। तेव्हा यशपाल म्हणतो, हो तर पारोळी खुर्दचे ना आम्ही। तेव्हा भूमी म्हणते, हो पण आमच्या आत्यांमुळे किती मोठ्या माणसाचा सहवास मिळालाय आम्हाला, हे सगळ्यांना कळायला नको का? काका तुम्ही ज्या NGO साठी काम करताना त्याच NGOला मी थोडीशी मदत करावी अशी माझी ना खूप मनापासून इच्छा आहे। तेव्हा रागिणीला मोठा धक्काच बसतो आणि ती भूमीकडे पाहू लागते। तेव्हा आता यशपालच्या तोंडाला पाणी सुटतं आणि म्हणतो, हो का, पण हे तर अगदी बेस्ट झालं हा। मग आता लगेचच भूमी म्हणते, हो ते तर आहेच, पण त्या NGOची माहिती ना आकाशला द्यावी असं मला मनापासून वाटतं। त्या NGOची हिस्ट्री, त्याचा आवाका किती, सगळं कळायला हवं ना त्याला। मग आता आकाश भूमीकडे पाहतच राहतो तर रागिणीला घाम फुटतो। त्यानंतर तुम्ही त्या NGOचं नाव काय म्हणालात काका, असं पुन्हा एकदा यशपालला भूमी विचारते।
तेव्हा आता लगेचच याचिका म्हणजे याशिका मुलांनो असं नाव आहे असं यशपाल म्हणतो। तेव्हा रागिनी आता त्याच्याकडे पाहतच राहते। मग आता भूमी म्हणते काका हो राजा काका ऐका ना, सर्च करा ना तेवढं नाव गुगलवर आहे की काय ते NGO। तेव्हा आता लगेचच राजू काका ते सर्च करू लागतात। तर इकडे यशपाल खूपच घाबरतो आणि रागिनी सुद्धा। मग आता राजा काका सर्च करतात आणि अशी कंपनीच नाही आहे असं सांगतात। रागिनीला घामच फुटलेला असतो आणि ती म्हणते अरे अरे असं कसं। त्यावेळी आता भूमी म्हणते अहो काका असं कसं झालं, पण एवढी मोठी NGO आहे म्हटल्यानंतर ऑफिशियल वेबसाईट हवीच ना यांची, तुम्ही काहीतरी चुकला असाल जरा नीट टाका बरं। भूमी पुन्हा एकदा ते नाव सर्च करायला सांगते पण ते नाव सर्च होत नसतं। तेव्हा पारितोष आणि रागिनी हे एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात, कारण भूमीने त्यांचं पितळ उघड करण्याचा पूर्णपणे प्लॅन केलेला असतो। तेव्हा राजा काका आता विचारतात की काय चाललंय, आहे का नाव कुठे, नाही आहे। मग आता भूमी लगेचच यशपालकडे जाते आणि त्याला विचारते काय झालं काका, अहो तुमच्या NGOची तर ऑफिशियल वेबसाईटसुद्धा नाही आहे, ती NGOच अस्तित्वात नाही असा जाब आता ती यशपालला विचारते। तर यशपालला घामच फुटतो। त्यानंतर भूमी आता लगेचच रागिणीला विचारते आत्याबाई अहो सांगा ना की खरंच तुम्हाला माहीत नव्हतं का यांच्या ऑफिशियल वेबसाईटविषयी, अहो यांची ऑफिशियल वेबसाईटच नाही आहे तर मग यांना मदत कशी करायची। मग आता यशपाल अजूनच घाबरतो। आता भूमी विचारते खरंच तुम्ही NGOसाठी काम करताय की तुमची ती NGOच अस्तित्वात नाही आहे। मग यशपाल जरा डोळे वटारूनच भूमीकडे पाहतो। आता यशपाल काय म्हणतोय ते सर्वांना ऐकायचं असतं म्हणून सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात, कारण त्याच्या तोंडातून एकही शब्द अजून निघालेला नसतो। मग आता लगेचच भूमी म्हणते आमच्या भोळ्या भाबड्या बिचाऱ्या आत्यांना तुम्ही काहीतरी सांगितलंय आणि तुम्ही वेगळंच काहीतरी भलतं करताय। तेव्हा आता लगेचच आकाश म्हणतो भूमी अगं हे काय। त्यावेळी आता लगेचच राजू काका म्हणतात अरे आकाश, दुधाने तोंड पोळल्यानंतर ताकसुद्धा फुंकून प्यावं बाळा। अरे गेली वर्षभर आपल्या घरामध्ये इतकं काय काय चाललंय। तेव्हा आजी लगेचच आता यशपालला जाब विचारते काय रे माझी माणसं काय म्हणतायत हे, मला यातलं काही कळत नाही पण मला असं वाटतंय ना यशपाल तू काहीतरी घोटाळा केलेला आहेस। तेव्हा आकाशसुद्धा उठतो आणि विचारतो यशपाल काका हो हा नक्की काय घोटाळा आहे हे आम्हाला सुद्धा कळेल का। तेव्हा आता यशपाल काहीही बोलत नाही, एकदम गप्प राहतो। त्यानंतर आता तुमची ही NGO आहे ना ती किती सालापासून आहे आणि किती मुलं तिथून शिकून बाहेर पडली असं भूमी आता विचारू लागते। तेव्हा राजा काका म्हणतात त्याचा तर काहीच हिशोब नाही आहे ना गं भूमी अगं त्यांच्याकडे, कारण अगोदरच त्यांनी तसं क्लिअर केलं आहे मला। तेव्हा अथर्व म्हणतो बाबा असं काही होत नाही अहो, कारण सगळे फंड्स आणि बाकी सगळ्याचा हिशोब ठेवण्यासाठी स्टाफ हा नेमलेलाच असतो ना, आणि कम्प्युटर आल्यापासून सगळं हिशोब ठेवणं अगदी सहज सोपं झालंय ना। मग आता राजा काका म्हणतात हो बरोबर आहे। त्यावेळी भूमी म्हणते अरे अथर्व, अरे यांची ऑफिशियल वेबसाईट नाही आहे साधी तर हे हिशोब कुठून ठेवणार मग। तेव्हा आता यशपाल लगेचच भूमीकडे पाहतो आणि मग लगेचच एक डायलॉग मारतो ओ लोग जो दिल में चोर पालते हैं वही गलत फहमियों की शिकार होते हैं। याचा अर्थ असा आहे की असं म्हणून तो त्याचा अर्थ सांगत असतो। तेव्हा राजा काका म्हणतात अरे त्याचा अर्थ नकोच आहे आम्हाला, हे जे समोर दिसतंय ना त्याचा अर्थ अगोदर सांगा। मग यशपाल म्हणतो हो सांगतो की त्यात काय अवघड आहे। तेव्हा आता तो लगेचच म्हणतो भाऊजी मला सांगा वेबसाईट सर्च करताना तुम्ही कोणतं नाव टाकलं होतं। तेव्हा याशिका मुलांनो असं नाव टाकलं होतं असं लगेचच राजा काका म्हणतात। तेव्हा यशपाल म्हणतो नाही स्पेलिंग सांगा। मग राजा काका स्पेलिंग सांगतात। तेव्हा आता तो लगेचच एक चिठ्ठी काढतो आणि म्हणतो Y नंतर AA लावलाय आणि तुम्ही सिंगल A ने शोधत होता का, मग कशी सापडणार आमची ऑफिशियल वेबसाईट। तेव्हा राजा काका पुन्हा Y ला AA लावून ती वेबसाईट शोधू लागतात। तेव्हा आता लगेचच राजा काका ती शोधल्यानंतर समोर पाहतात तर खरंच त्यांची ती ऑफिशियल वेबसाईट असते आणि यशपालने हा सगळा अगोदरच प्लॅन करून ठेवलेला। त्यामुळे आता सर्वजण एकमेकांकडे खूप आश्चर्याने पाहतात। तर राजा काका आणि भूमीला वेगळाच संशय येतो। तर आता रागिनी आणि यशपाल हे दोघेही हसतच एकमेकांकडे आता यशपाल सांगतो अरे आकाश बाळा ही जी आमची वेबसाईट आहे ना ती 20-25 वर्षांपूर्वीची तयार नाही आहे, आता कुठे 4-5 वर्ष झाली आहे तयार करून। त्यामुळे तुझ्यासारखे यांच्यासारखे असे जंटलमेन बाहेर निघालेच नाही आहेत, पण पुण्या मुंबईतल्या कॉलेजमध्ये आमच्या NGOतली पोरं शिकतात बरं का। तेव्हा आता भूमीलाच प्रश्न पडतो हा नक्की काय गडबड घोटाळा आहे। तर रागिनी भूमीकडे आता पाहतच राहते आणि गालात हसते।
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आकाश हा अस्वस्थ असतो आणि म्हणतो आत्याचा फोनच लागत नाहीये, कारण एवढी मोठी कॅश घेऊन एकटीच गेली ती. तिला काही होईल अशी आकाशला भीती वाटते. त्याच वेळी आता रागिनी तेथे येते आणि आकाश असं जोरातच ओरडते, कारण तिच्या डोक्याला आणि हाताला खूप दुखापत झालेली असते. ती पाहून सर्वांना धक्काच बसतो. तेव्हा आत्या काय झालं असं आकाश विचारतो. तेव्हा त्या गुंडांनी आपले सगळे पैसे चोरल्याचं रागिनी म्हणते. आकाश लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल करतो, तर भूमी लगेचच आत्याला पाणी देते. मग आता भूमी म्हणते, तुम्ही जे बोलताय ना ते सगळं खरं असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे, पण जर का ते खरं नसेल तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा रागिनी आता भूमीकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.